नमस्कार मित्रांनो, मुरुम शहर व परिसरातील नावाजलेली पतसंस्था म्हणून श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेकडे पाहिले जाते आणि याच पतसंस्थेची संचालक मंडळाची 2025-2030 करिता पंचवार्षिक निवडणूक लागलेली होती आणि या निवडणुकीचा मतदानाची जी तारीख होती ती 21 जून शनिवार रोजी होती आणि तीच आजच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रिया समाप्त झालेली आहे आणि आतापर्यंत मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालयात 6 बूथवरती ही मतदान प्रक्रिया अत्यंत व्यवस्थितरित्या संपन्न झालेली आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदानाच्या दिवशी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, त्याचबरोबर विद्यमान आमदार प्रवीण स्वामी, याचबरोबर दोन्हीकडील पॅनल प्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना व बसवराज वर्नाळे यांच्यासह अनेक राजकीय लोकांनी या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आपली पडताळणी केलेली आहे आणि अनेकांनी या ठिकाणी भेटी देखील दिलेल्या आहेत। शिवसेनाचे युवा नेते किरणजी गायकवाड यांनी देखील यावेळी भेट दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती प्रतिभा निकेतन विद्यालयात 6 बूथवरती ही निवडणूक मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे। या 6 बूथमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 या अशा 5 बूथवरती प्रत्येकी 550 मतदान आहेत। एकूण मतदान 550 आहे आणि शेवटचा जो 6वा बूथ आहे त्यामध्ये 524 मतदान आहेत। अशा पद्धतीने 3274 सभासद हे आजच्या दिवसाकरिता मतदार म्हणून यांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यापैकी एकूण 2413 मतदारांनी यामध्ये सभासदांनी मतदानाची प्रक्रियेत स्वतः सहभाग घेतला आणि दिवसभरात सकाळपासून दुपारच्या वेळेला मात्र जास्तीत जास्त गर्दी या पूर्ण निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये दिसून आली। यामध्ये मित्रांनो, आपण सर्वच सभासद मतदारांना व मुरुम शहर व परिसरातील सर्वच नागरिकांना या मतदान प्रक्रियेची मोठी रंगत जी आहे ती पाहायला मिळत आहे आणि याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी संपूर्ण 4 वाजेपर्यंत जी मतदान प्रक्रिया पार पडली, कोणत्या बूथवर किती मतदानांपैकी किती मतदान झाले व टक्केवारी किती आणि एकूण मतदान किती झाले व एकूण टक्केवारी किती हे आज आता आपण सांगणार आहोत। हे आपण सर्व पाहत आहात आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल, जे एकूण सच्च्या विचाराने आपण या ठिकाणी समोर मांडत आहोत। यामधील पहिल्या बूथवरती 550 मतदान एकूण आहेत, त्यामध्ये 402 मतदान झालेले आहेत। याची एकूणच टक्केवारी आहे 73.9। त्याचबरोबर दुसरे जे बूथ आहे त्या बूथवरती 550 मतदानांपैकी झालेले मतदान 397 आहे आणि याची टक्केवारी आहे 72.18। जे तिसरा बूथ आहे बूथ क्रमांक 3 वरती 550 एकूण मतदानापैकी झालेले मतदान आहे 394, झालेले मतदान 394 आहे आणि याची टक्केवारी आहे 71.63। यानंतर जे 4 क्रमांकाचा जो बूथ आहे त्यामध्ये आहे 550 एकूण मतदान आहे, त्यापैकी 407 मतदान झाले असून 74% इथं मतदानाची टक्केवारी आहे। एकूणच इथं 406 मतदान झाले होते, परंतु बरोबर 4 वाजायला 1 मिनिट कमी असताना एक सभासद आले आणि त्यांनी शेवटचा मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली। यामुळे या 4 क्रमांकाच्या बूथवर 550 पैकी 407 जणांनी मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि याची टक्केवारी 74 आहे। याचबरोबर जो 5 क्रमांकाचा बूथ आहे यावरती 550 पैकी 419 मतदानाच्या सभासदांनी मतदानाच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। झालेले मतदान 419 असून 76.18 इतकी टक्केवारी आहे। 6वा जो बूथ आहे या 6व्या बूथवरती सर्वात कमी म्हणजे 524 असे एकूण मतदान आहेत, त्यापैकी 394 जणांनी मतदानाचा सहभाग नोंदवला आणि 394 जणांनी इथे झालेले मतदान आहे आणि यांची टक्केवारी आहे 75.19। अशी एकंदरीत सर्वच जर पाहता 6 बूथवरती एकूणच 3274 एकूण मतदान आहे, म्हणजे एकूण सभासद इतके आहेत आणि यापैकी 2413 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूणच टक्केवारी आहे 73.70। आणि यात सर्वात विशेष महत्त्वाची गोष्ट आहे की 73.70 जरी टक्केवारी असली तरी 861 लोकांनी 861 सभासदांनी यामध्ये मतदानामध्ये सहभाग नोंदवला नाही। 861 मतदान तसेच राहिले, जर ते देखील आले असते तर 100% मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असती। मित्रांनो, 4 वाजेच्या नंतरची ही संपूर्ण आकडेवारी आहे आणि आजच्या दिवसातली ही अत्यंत खरी आणि अंतिम मतदानाची ही प्रक्रिया झाल्यानंतरची ही आकडेवारी आहे। अवघ्या 5 नंतर पूर्ण मतदानाच्या पूर्ण मतमोजणीला सुरुवात होणार असून आणि अंतिम आजच्या दिवसातच निकाल जाहीर होणार आहे।
तर आपण निकालानंतर सुद्धा आपण आपणासोबत भेटणार आहोत. तात्पुरत्या स्वरूपात मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.